नमस्कार. दुपारचे 2 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात पुण्यामधल्या बातमीने. पुण्यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. पुण्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार आढा झाला. काँग्रेस भवनासमोर दगडफेक सुद्धा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले. या दगडफेकीमध्ये महिला पोलीस जखमी झाली. काही कार्यकर्ते सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांसोबत हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आणि त्याविरोधात भाजप युवा मोर्चा सध्या आंदोलन करते. तर तिकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केले. महापौर मंजुषा नागपुरे आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या बाहेर भाजपा आक्रमक झाली आणि आंदोलन केलं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर काँग्रेस सुद्धा आक्रमक झाली. पत्रकारांना लागले दाखल करणार का नाही एवढं आम्हाला सांगा. करणार तेवढं आश्वासन द्या. आम्ही गुन्हा दाखल करणार आहात की नाही कायदेशीर कारवाई करणार आहे का नाही कायदेशीर कारवाई करा. साहेब तुम्ही काही करू शकत नाही. फक्त गुन्हा दाखल करा. ज्यांनी दगड त्याचा व्हिडिओ आहे पत्रकारांकडे गुन्हा दाखल करा. कार्यकर्ता MLCचं सर्टिफिकेट घेऊन येतो लवकर गुन्हा दाखल करा. आम्ही इथं उठतो. करा ना. तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल साहेब. येतो ना आमच्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध कंप्लेंट द्यायची आहे. त्याला घेऊन येतो ना. येतोय ससूनला आहे ना साहेब. तो ससूनला आहे. तो आला की तुमच्याकडे येतो. तुम्ही गुन्हा दाखल करा. आम्ही इथून उठतो. साहेब माझं म्हणणं आहे की तुमच्या पोलिसांनी FIR दिली पाहिजे. अध्यक्ष तुमच्याशी बोलायला तयार नाहीये. आतमध्ये थांबल्यात ते बोलत नाहीये. भाजपला वेगळी ट्रीटमेंट तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट पाहिजे असं वाटतंय का? हे प्रत्येक वेळेला होतंय. ही तिसरी वेळ आहे आमच्या पक्षावर हमला करण्याची आणि आमच्या पक्षावर 3 वेळा हमला केल्यानंतर जर गुन्हा दाखल होत नाही. मी पत्र दिलंय मानकरच्या विरोधात पत्र दिलंय तरी त्याच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल नाही. आज दुष्यंत मोवळणी केलं तरी त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. नगरसेवक पोळ यांनी दगड केली त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. त्यापेक्षा आम्हाला अटक करा. आमच्यावरच गुन्हा दाखल करा. आमची परिस्थिती ही आज आमच्यावर गुन्हा दाखल करा. जर पोलिसांनी काळजी घेतली असती आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं नसतं एवढं आम्हाला कळलं. येतो ना त्याला घेऊन येतो. गुन्हा दाखल करा. त्याला घेऊन येतो ना MLC वाला ज्याचं रक्त गेलंय ज्याच्या नावाने कंप्लेंट झालं. संवैधानिक पद आहे त्यांचं. त्यांना कळायला पाहिजे होतं. त्यांना महापौरांना निलंबित केलं पाहिजे अशी आमची मागणी. तुमच्याशी बोलायला तयार नाहीये. ते अजून पाठीमागे थांबले. आम्ही त्यांच्याशी बोलतोय. साहेब फक्त तुम्ही एवढं सांगाल आम्ही गुन्हा दाखल करणार. कारवाई करणारे 100% बोललो ना. गुन्हा दाखल करणार एवढं सांगितलं पाहिजे. आम्ही काय बोलतो बिलकुल सांगतील एक मिनिट. तर काँग्रेस कार्यकर्त्यांचं पोलीस स्टेशन बाहेर सध्या आंदोलन सुरू आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस कार्यकर्ता सुद्धा या सगळ्या आंदोलनात जखमी झालाय त्यामुळे पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली नाही आणि त्यामुळे भाजपने अशा पद्धतीने आक्रमक आंदोलन केलं आणि त्यामुळे आमचे कार्यकर्ते जखमी झाले असं काँग्रेसचं म्हणणं आहे। आणि यावेळी
महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी मागणी काँग्रेसने केली. त्या घरफोडीचा सुद्धा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे. मोहनदादा, तुम्ही यापूर्वी अनेक आंदोलनं केली, तुम्हाला कधी भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करायला परवानगी मिळाली आज नाही का? पुण्याच्या इतिहासामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यापुढे आम्हाला जाऊन दिलं नाही. आम्हाला अर्ध्या रस्त्याच्या आतमध्ये अडवायचे, 15 मिनिटात पोलीस गाड्यामध्ये घालायचे. लोकशाही संपवण्याचं काम पुण्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेला बरोबर घेऊन केलेलं आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. पण अशा पद्धतीने इतका वेळ हे आंदोलन चाललं, त्यांच्या समोर साऊंड सिस्टीम लावली, साऊंड सिस्टीम लावून अगदी गाणी लावून हे आंदोलन तुमच्या कार्यालयाबाहेर झालं. हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यासाठी आजपर्यंत पुण्याच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन कधी झालं नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी केलंय. त्यासाठी कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आता मागणी तुमची महापौरांवरती देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी. महापौरांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुण्याच्या इतिहासाला कालिमा फासण्याचं काम, महापौर हे संविधानिक पद आहे आणि महापौर कुठल्याही राजकीय पक्षाच्या निषेधाच्या आंदोलनामध्ये आजपर्यंत गेलेले नव्हते. ती प्रथा भाजपच्या महापौरांनी पाळली नाही, म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते. पोलिसांवर कोणाचा दबाव वाटतोय का? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? निश्चितपणे पोलिसांच्यावर दबाव आहे. आपण पाहतोय की हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक जे आहेत ते झालेले आहेत आणि पोलिसांवरती मुळात आक्षेप केला जातोय. कारण का अशा पद्धतीने भाजपला परवानगी मिळालीच कशी काय? भाजप अशा पद्धतीने आपण इथं उठायचं काय म्हणताय? काय म्हणताय? काय म्हणताय? काय झाले आतमध्ये? आम्ही चौकशी करू. आम्ही त्याच्यावर चौकशी कदम साहेब आतमध्ये नेमकं काय झालं? चर्चा काय झाली? ते म्हणतात टिपिकल उत्तर आम्हाला मिळालेलं आहे की आम्ही याची चौकशी करू, माहिती घेऊ. काय माहिती घ्यायची आहे? सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी दगडफेक झालेलं बघितलंय. गुंड दुश्मन मोहन यांनी दगड आणलेले आहेत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेले आहे. आज पत्रकारांना लागलेला आहे, महिलेला लागलेला आहे, टाक्या पडलेल्या आहेत आणि काय चौकशी करताय? अटक झाली पाहिजे, गुन्हा झाला पाहिजे याची मागणी. पत्रकारांनी पण या डोळ्यांनी पाहिलेले आहे. संपूर्ण पत्रकारांनी पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेत आणि महापौर मंजुषा नागपुरे असतील किंवा शहराध्यक्ष धीरज घाटे असतील यांच्यावरती जोपर्यंत कारवाई पुणे पोलीस करत नाहीत, गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, तोपर्यंत इथेच ठिय्या देऊ अशा प्रकारचं मत जे आहे ते गटनेत्यांकडून सांगितलं जात आहे. तर आतमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे पोलीस उपायुक्तांसोबत जे आहेत ती चर्चा करतायत. अभय छाछड